यांचा उल्लेख हा आपल्याला करणं अपेक्षित आहे. सोशल दृष्टीनं आपण ज्या वेळेला बघतो, सामाजिक चळवळीचे समाज सुधारक ज्या वेळेला आपण बघतो, सर्वच क्षेत्रातले असणारे समाज सुधारक यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. ब्रिटिशांनी देखील शिक्षणाच्या दृष्टीनं काही विचार हे निश्चितपणे मांडले. त्याचा बेनिफिट्स हा त्यांच्या दृष्टीनं त्यांनी श्रम श्रमिक किंवा या ठिकाणचे कामगार भारतात स्वस्त मिळतील आणि त्या दृष्टीनं प्रयत्न केला, नियोजन केलं. त्यामध्ये देखील काही बाबतीत हा स्वार्थ आपण म्हणूया त्यांनी निश्चितपणे बाळगला होता. परंतु समाज सुधारकांनी, भारतीयांनी जो उदात्त हेतूने ज्ञानार्जन किंवा ज्ञान विस्तार आपण म्हणूया तो करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला गेला. एकूणच शिक्षण क्षेत्र कशा पद्धतीचं होतं, आत्ता सध्या कोणत्या स्टेपमध्ये आलेलो आहोत आपण, म्हणजेच आत्तापर्यंत स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये काय काय घडलेलं आहे आपण म्हणूया. अर्थात इग्नो किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आपण जे म्हणतोय, याची आत्ताची आपल्याला गरज ही खरं तर शिक्षण क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची नामांकित असणारी ही संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करत असताना दिसते. इतर अनेक विद्यापीठं आहेत, त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या विद्यापीठाची असणारी भूमिका ही वेगवेगळी आहे. स्कूल ऑफ सोशल सायन्स असं म्हणतोय आपण. या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये अत्यंत मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं योगदान आपण म्हणूया देश उभारणीमध्ये ही शैक्षणिक संस्था करत असतात. त्याच्यामध्ये इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ही देखील अग्रस्थानी असणारी आपल्याला इग्नू ही संस्था आपण जगाच्या पाठीवर ओळखत आहोत. या युनिव्हर्सिटी मधूनच हजारो विद्यार्थी दरवर्षी आपलं उच्च शिक्षण घेऊन देखील बाहेर पडतायत. या शैक्षणिक संस्थांच्या वेगवेगळ्या उभारणीमध्ये असणारी काही ध्येय धोरणं, त्या कालखंडात असणारी लोकसंख्या आपण जिथं म्हणतो त्यावेळेला ह्युमन आपण ज्या वेळेला म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यावेळेला त्याची डेव्हलपमेंट किंवा त्याचा विकास करण्याचं काम या शैक्षणिक संस्था करत असतात. म्हणजे जन्माला येणारं प्रत्येक मूल हे काही कालावधीनंतर ज्या वेळेला शिक्षणाच्या प्रवाहात येतो त्यावेळेला त्याच्याकडे असणारं किंवा किती ज्ञान कॅप्चर करू शकतो त्याच्यावरती ह्या सगळ्या बाबी अवलंबून असणारा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एखाद्या ठिकाणचा एखादा व्यक्ती हा एवढाच पगार घेतो किंवा एवढंच उत्पन्न मिळवतो आणि दुसरा मात्र त्याच एरियामध्ये म्हणजे एखाद्या कंपनीमध्येच एखादा एम्प्लॉय आपण पाहतो, मग तो 10,000 रुपये इन्कम घेणारा असतो आणि त्याच कंपनीमध्ये 5 लाख रुपये उत्पन्न देखील मिळवणारे काही एम्प्लॉईज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे लाखो रुपये उत्पन्न देखील मिळवणारे, पगार घेणारे, 2 लाख 3 लाख रुपये पगार घेणारे IT कंपन्यांमध्ये तर आता 50,000 1 लाख रुपये सहजासहजी प्रवेशा वेळेलाच अगदी 50,000 रुपयाच्या पासून स्टार्ट होते. मग उत्पन्नाची दरी काही जण सेवानिवृत्त अगदी होत आहेत आता, परंतु 10,000 रुपयाच्या वरती इन्कम वाढलेला नाही असं देखील दिसतं. मग याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय, तर घेतलेलं शिक्षण, घेतलेलं मिळवलेलं ज्ञान त्यांना इम्प्लिमेंटेशन करताना अडचणी येतात का शिक्षणाच्या प्रवाहातच आलेले नाहीत. म्हणजे आता जर आपण पाहिलं तर बेसिक गोष्ट ड्रायव्हर व्हायचा असेल एखादा तर त्याच्यासाठी 10वी किंवा 12वीचं बेसिक शिक्षण हे असावं लागतं. तरच काय होईल, त्याला ड्रायव्हिंगचं लायसन्स दिलं जाईल. म्हणजे काय, त्याला बेसिक रूल रेग्युलेशन जे आपण म्हणूया, नियम आणि त्या संदर्भातले कायदे कानून त्याला माहीत असणं अपेक्षित आहे, तरच तो रोडवर गाडी चालवू शकेल. अन्यथा त्याच्याकडून होणारी काय आपण म्हणूया नुकसान त्याच्यासाठी कोण जबाबदार असेल. म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहाकडे येत असताना बेसिक अगदी प्राथमिक म्हणजे अगदी अंगणवाडी म्हणूया, बालवाडी म्हणूया, आता त्याला इंग्लिश मीडियममध्ये नर्सरी म्हटलं जातं समजा, UKG असेल, SKG असेल, या पासून ते उच्च शिक्षणापर्यंत अगदी पदव्युत्तर, पदवी किंवा PhD पर्यंतचे शिक्षण आपण म्हणूया, या शिक्षण प्रवाहाकडे असणारी वाटचाल ही कशा पद्धतीने आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं शिक्षणाचा प्रवाह, शिक्षणाकडे असणारी वाटचाल ही पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या एज्युकेशन सेक्टरमध्ये आपल्याला बारकाईनं काय कोणत्या बाबी बघायच्या, तर मानव भांडवल आहे. म्हणजे मानव हीच संपत्ती आहे. इथं म्हटलं ह्युमन कॅपिटल म्हणजे मानवी संपत्ती किंवा मानवी भांडवल आहे. ते ह्युमन डेव्हलपमेंट डिस्ट्रक्शन असेल त्या अनुषंगानं कोणत्या बाबी आहेत. भारतातील शिक्षण क्षेत्र किंवा एज्युकेशनल सेक्टर इन इंडिया, भारतात सद्यस्थिती काय आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण जे आहे
एज्युकेशनल सेक्टर इन इंडिया जसं म्हणतो त्याच्यातली प्राथमिक स्थिती काय आहे, जे आता आपण पहिलीपासून ते अगदी 5वी पर्यंत म्हणूया, 4थी पर्यंतचा जो वर्ग आहे त्याच्यातली शैक्षणिक स्थिती काय आहे, त्याचबरोबर 5वी ते 10वी पर्यंतची शैक्षणिक स्थिती काय आहे, माध्यमिक शिक्षणाचा प्रवाह जो आहे, सेकंडरी एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, ते कशा पद्धतीचं आहे, उच्च शिक्षणाची जी आहे, हायर एज्युकेशन जे आहे, हायर एज्युकेशनची सध्याची स्थिती किंवा सुरुवातीच्या कालखंडापासून आतापर्यंत आपण हायर एज्युकेशनमध्ये किती इन्व्हॉल्व्ह झालो किंवा किती संख्या आपली उच्च शिक्षणापर्यंत पोहोचली, या बाबी देखील आपल्याला पाहणं, माहिती करून घेणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे शैक्षणिक प्राप्ती, त्याचा परिणाम, एज्युकेशनल अटेनमेंट आपण म्हणूया, आउटकम्स म्हणूया, हे कशा पद्धतीने आहे, किती वाढू शकतो, या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. लिंग आहे, लिंग म्हणजे जेंडर आहे, गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे, ती कशा पद्धतीने डेव्हलप झाली. म्हणजे एज्युकेशनच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ही एज्युकेशन सेक्टर, शिक्षण क्षेत्राचा झालेला विकास आणि त्यातले असणारे बाबी या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही आता आपली काळाची गरज आहे. या अनुषंगाने ज्या ज्या बाबी होत्या किंवा लिंगाधारित शिक्षण प्रवाह ज्यावेळेला आपण पाहिलं सुरुवातीच्या कालखंडात, पुरुष किंवा मुलगा शिक्षण म्हणजे जसं मुलगा हा वंशाचा दिवा आहे असं म्हटलं जातं आणि त्यांनी शिक्षण घ्यावं, मुलींना पाठीमागे ठेवलं गेलं. आणि आता आपण पाहतो की मुलींसाठीच आपण जास्तीत जास्त शासन म्हणून, सरकार म्हणून विचार प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं सोयी सवलती किंवा कशा देता येतील ते पाहिलं गेलं. या बाबतीत आपण अजूनही तुलनात्मकरित्या कमी आहे, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेला आता डेटे या 2020 नंतरची आकडेवारी जर पाहिली गेली, 2015 नंतरची अगदी, तरी स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने स्त्रियांच्या शिक्षणाकडचा कल हा निश्चित वाढलेला आहे. स्त्री शिक्षण या अर्थाने देखील महत्वाचं आहे की त्यांचं कुटुंबाचे शिक्षण किंवा कुटुंब साक्षरता त्यामुळं घडून येत असते आणि त्या साक्षरतेच्या दरामध्ये सुद्धा बदल होतोय किंवा बदललेली स्थिती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळे शैक्षणिक प्राप्ती कशा पद्धतीचं आहे, परिणाम त्याचा काय आहे, लिंग काय आहे, गुणवत्तापूर्ण शिक्षण कशासाठी आहे, शिक्षणासाठी वित्त पुरवठा कशा पद्धतीने केला जातो, राज्य विरुद्ध बाजार निधीची भूमिका काय आहे, त्या बाबीवरती देखील आपल्याला प्रकाश टाकावा लागेल. शिक्षणावरील सार्वजनिक खर्च हा सध्या आपला जरी विचार केला तरी वाढलेला दिसत असला तरी तुलनात्मकरित्या एकूण जीडीपीच्या, एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे जर विचार केला आपण, तर शिक्षणावरची जी गुंतवणूक आहे ते अजूनही तितकीशी वाढलेली नाही किंवा त्याच्यावरचा असणारा इथं खर्च म्हटलंय पण खर्च न म्हणता त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट हा भाग आहे. तर या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कशा पद्धतीनं अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ फायनान्सेस आपण, वित्त पुरवठा किंवा पर्यायी स्रोत काय आहेत का, ते देखील आपल्याला पाहावं लागेल. मग कन्क्लुजनकडे आपण जाणार आहोत. म्हणजे या ठिकाणी ह्युमन कॅपिटल अँड ह्युमन डेव्हलपमेंट डिस्टिंक्शन दिसेल, एज्युकेशनल सेक्टर इन इंडिया दिसेल, एलिमेंटरी एज्युकेशन दिसेल, सेक्टरी एज्युकेशन आहे ते दिसेल, हायर एज्युकेशन दिसेल, एज्युकेशनल अटेम्प्ट आणि आउटकम्स आहेत ते देखील दिसेल, जेंडर दिसेल, क्वालिटी दिसेल. या बाबतीत अनेक दृष्टीनं वाहापोह केला असता अशा बाबी हे प्रकर्षाने जाणवतील. फायनान्सिंग ऑफ एज्युकेशन जे आहे ते या बाबतीत उल्लेखनीय विचार करता येईल. फायनान्शियल सेक्टरच्या अनुषंगाने शिक्षणासाठी वित्तपुरवठा हा कशा पद्धतीनं करता येईल किंवा त्याचं प्रमाण कसं वाढेल त्यावरती बघावं लागेल. रोल ऑफ स्टेट व्हर्सेस मार्केट फंडिंग आपण म्हटले, या स्टेटच्या किंवा राज्याविरुद्धच्या बाजार स्थितीची आपण त्याच्यानुसार राज्यनिहाय ज्या वेळेला गुंतवणूक करूया, खर्च करूया शिक्षणावरती, त्यावेळेला आपल्याला तो जास्तीचे आउटपुट आपल्याला मिळायला मदत होईल. त्यामुळे अल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ फायनान्शियल पॉप्युलेशन जे आहे ते पॉप्युलेशन ऑफ इंडिया म्हटले किंवा साईज किंवा त्याचा असणारा स्रोत हा देखील आपल्याला महत्त्वाचा दिसून येईल. आपण स्टेप बाय स्टेप याच्यावरती निश्चितपणे बघू शकतो. मनुष्य हा ओळखल्या जाणाऱ्या गोष्टी किंवा त्याच्या संदर्भात असणारा बाब ही त्याच्या शैक्षणिक स्थितीत मुळे भर पडत असते किंवा त्याला हातभार लागत असतो. त्यामुळे हे मानवी भांडवल जे आहे ते मानवी भांडवल हे भौतिक भांडवल म्हणून ओळखलं जातं किंवा त्यापेक्षा वेगळे आहे, पण निश्चितपणे याच्यात बदल होतोय. भौतिक भांडवल हे आर्थिक भांडवल सुलभतेकडे जात असतं. यामधून चांगल्या शिक्षण सुविधाची मागणी करणारी परिस्थिती जी आहे ती निर्माण होते आहे. म्हणूनच ह्युमन रिसोर्सेस जो आहे तो आणखी कसा डेव्हलप होईल, त्याच्यात आणखी कशी वाढ होईल, त्या अनुषंगाने आपल्याला या बाबी बघाव्या लागतील. मानवी भांडवल आणि मानव विकास यामध्ये भेदभावी किंवा भेदभाव आपण म्हणूया त्या दृष्टीने न विचार करता मानवी भांडवल हे
ज्ञानाचे मुख्य भाग किंवा त्याचा स्रोत कसं पडू शकेल या परिभाषेत देखील विचार करावा लागेल. लोकसंख्या आणि ज्ञान वापरण्याची लोकसंख्येची क्षमता ही किती असू शकते, त्याची कपॅसिटी काय आहे, त्याच्यावर प्रभावीकरण किंवा त्याच्या अनुकरण आपण विचार केला पाहिजे. प्रभावीपणे त्याची जी मांडणी आहे ती होणं अपेक्षित आहे. म्हणजे योग्य प्रकारचं स्किल बेस ओरिएंटेड जर ज्ञान आपण मिळालं, आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये खरं तर त्याचं प्रमाण किंवा त्याची मांडणी केलेली आहे. सुरुवातीला जी 5+3+ वगैरे होती मांडणी, त्याच्यामध्ये आत्ता बदल करून 5+3+3+4 अशा पद्धतीचे जे अकॅडमिक बदललेलं आहे किंवा त्याची वर्ष जी आहेत ती बदलली गेलेली आहेत आणि मेजरमेंटमध्ये या बदल केल्यामुळं किंवा फॉर्म्युला बदलल्यामुळं भविष्यकाळात 10वी-12वी ज्या वेळेला आपण म्हणणार आहोत त्याच्यामध्ये निश्चित आता याच्यात बदल झालेला असेल किंवा मार्किंग ओरिएंटेड शिक्षण जे होतं, एवढी टक्के किंवा एवढी मार्क मिळाले तर शिक्षण झालं असं जे म्हणलं जायचं त्याच्यात आता बदल झालेला दिसतो. आणि या वापरण्याच्या पद्धतीमध्ये त्याच्या शैलीमध्ये ह्या कालांतराने आता बदल होत आहे. त्याच्यामध्ये कौशल्याधिष्ठित शिक्षणावरती भर वाढलेला आहे. तरच, कारण कोणत्याही व्यक्तीला एज्युकेशन पूर्ण केलं म्हणजे स्किल आलं असं होत नाहीये. काही वेळेला त्या स्किलचा म्हणजे जसं डी-एड आहे, बी-एड आहे, याच्यामध्ये जसं विद्यार्थ्याला घडवण्याचं, डी-एडमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला प्राथमिक शाळेत म्हणजे अगदी अंगणवाडीपासून ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी डी-एडमध्ये जे एका वर्षाचं शिक्षण असतं, अध्यापनाची प्रक्रिया जी आहे, या शब्दांवरून आपल्याला लक्षात येतं अध्यापन, अध्यार्थी ह्या बाबतीत आपल्याला ही जी रचनात्मक घडण असते ती कशी करता येईल आणि ज्ञानप्रवाह जो आहे, नॉलेज जे आहे ते कसं प्रवाहित करता येईल या दृष्टीने त्याच्यात विचार करावा लागतो. म्हणजे लोकसंख्येच्या अनुषंगानं केवळ लोकसंख्या एका बाजूने जरी वाढत असली तरी या ज्ञानाच्या प्रवाहात कशा पद्धतीने बदल करता येईल ते देखील आपल्याला मांडणं महत्वाचं असतं. म्हणजे लोकसंख्येची क्षमता आहे किंवा प्रभावीपणे त्याची मांडणी आपल्याला करता येऊ शकते का, भांडवलामध्ये सर्व ज्ञान प्रतिभा जे आहेत ते मांडता येऊ शकतं का, प्रतिभा किंवा कौशल्य जे आहेत त्या क्षमता विकास करता येऊ शकतो का, बुद्धिमत्ता जे आहे ते प्रशिक्षण, निर्णय आणि शहाणपण वैयक्तिकरित्या या बाबीवरती आपल्याला विचार करावा लागेल. आणि एकत्रितपणे ताब्यात घेतलेले जे काही किंवा मिळालेलं आपल्याला ज्ञान आपण म्हणतो ते कसं आत्मसात करता येईल. एकूण राष्ट्रांना आणि संस्थांना उपलब्ध असलेल्या संपत्तीचे एक प्रकारे किंवा त्याचे एक निर्देशक आपण म्हणूया ते दिसून येतील. म्हणजे ध्येय पूर्ण केले जाऊ शकते का, तर ते निश्चित केले जाऊ शकते. आणि या अनुषंगाने भारतातली स्थिती काय आहे, तर भारतातील शिक्षण क्षेत्र सामाजिक आणि आर्थिक प्रगती ही सुलभ करण्याच्या दृष्टीनं शिक्षणाची भूमिका ही चांगली आहे किंवा महत्वाची आहे. वैयक्तिक गट आणि क्षमता जे आहे ते वाढण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला विचार करावा लागेल. उपलब्धता किंवा उपलब्ध बाबीवरती ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला ही व्यापक अर्थाने किंवा सर्वात जास्त ही स्थिती असल्याचे दिसून येते. लोकांना कौशल्य आणि ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण किंवा इनपुट जे आहेत ते द्यावे लागतील. रोजगार संधीमध्ये प्रवेश किंवा शिक्षणात सुधारणा केवळ कार्यक्षमता वाढवणे अपेक्षित नाही, तर एकंदरीतच वाढ करणं म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीनं शिक्षण हे कसं प्रभावित करता येईल, कौशल्य कसे त्याच्यात विकसित करता येईल या दृष्टीने शिक्षणाचं योगदान किंवा त्याचा वाटा महत्त्वाचा असल्याचं दिसून येतं. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की 10वी-12वी झालेली लोक सुद्धा खूप वरच्या पदावरती असतात आणि त्यांना काही येत नसलं तरी काही वेळेला खूप पगार आहे. पण त्या त्या कालखंडाचा ज्या वेळेला आपण विचार करतो, त्या कालावधीचा विचार करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला भले त्याचं शिक्षण 10वी असेल आणि आत्ताच्याच एखाद्याचं PhD पर्यंतचं शिक्षण असेल, विद्याविभूषित असेल, समजा विद्यावाचस्पती मराठीमध्ये म्हटलं जातं, ह्या डिग्र्या जरी घेतलेल्या असत्या आणि कौशल्य नसेल तर ते आत्मसात केलेलं जे काही ज्ञान आहे ते समोरच्याला डिलिव्हर करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे, तरच त्याच्यातून बेनिफिट मिळू शकेल. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने या प्रगतीच्या अनुषंगाने विचार करता वैयक्तिक आणि गट क्षमता जी आहे ती कशी वाढवता येईल, शिक्षणाचा प्रवाह कसा प्रवाहित करता येईल, त्या दृष्टीनं लोकांना या कौशल्याच्या आधारावरती त्याचा समाजापर्यंत उपयोग हा वाढवता येऊ शकतो. त्याच्याबरोबर स्वतःला फायनान्शियल आपण लिटरेट करणं, साक्षर करणं हे देखील गरजेचं असतं. म्हणजे वित्तीय अवेअरनेस निर्माण करणं या दृष्टीने ज्ञान आत्मसात केलं तर त्याचा फायदा होतो. म्हणजे सक्षमतेच्या दृष्टीनं हे केवळ एकाच बाजूने साक्षर होणं हे जसं प्रवाहित आहे तसं इतर अनेक गोष्टी त्याच्याबरोबर येतात. किंवा सामाजिक आपण दृष्टीने ज्या वेळेला चांगल्या बाबी पाहतो
त्यावेळेला त्याला विघातक वळण हे देखील लागणार नाही या दृष्टीनं, म्हणजे विद्यार्थ्यांची जडणघडण ज्यावेळेला लहानपणापासून शैक्षणिक क्षेत्राशी संबंध येतो त्यावेळेला याच्यातून चांगल्या गोष्टी हे घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो. कोणीही भारतातले ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वेगवेगळे समाजसुधारक असतील, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जे उच्च विद्याविभूषित आपण म्हणूया, महात्मा गांधी असतील, यांनी जे शिक्षणाची चळवळ सुरू केल्या, स्वतःने जे शिक्षण आत्मसात केलं, ते जागतिक पातळीवरती त्याचा उल्लेख केला गेला आणि देशाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान देखील दिलं गेलं. आता या आपल्या असणाऱ्या डिग्र्या, आपल्या असणारं शिक्षण हे पारंपरिक पद्धतीचं जरी असलं तरी त्याच्यात विचारसरणी, या आधुनिक विचारसरणी होत्या, त्याची मांडणी जडणघडण ही जास्त झालेली दिसते आणि वैयक्तिक आणि गटक क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा देखील वेगवेगळ्या संधी ज्या आहेत त्या वाढलेल्या दिसतात. त्याच्या दृष्टीने अर्थात सर्वात जास्त या बाबी आहेत आणि लोकांच्या कौशल्यात किंवा आत्ताच्या जर विद्यार्थी दशेत काही कौशल्य आत्मसात केली गेली तर त्याचा देखील फायदा ह्या इनपुटच्या अनुषंगाने कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीनं हा होईल अशा अनुषंगाने दिसून येतो. म्हणजे ज्ञान देऊन सक्षम करण्यासाठी ह्या महत्त्वपूर्ण बाबी किंवा इनपुट दिलेले दिसतात. रोजगार संधीमध्ये प्रवेश करणं किंवा शिक्षणात सुधारणा करणं केवळ कार्यक्षमता वाढवणे अपेक्षित नाही, तर एकंदरीतच वाढ करणे देखील अपेक्षित आहे. आणि या अनुषंगाने जीवनाशी किंवा जीवनात गुणवत्तापूर्ण जर ज्ञान मिळालं, गुणवत्तापूर्ण जर शिक्षण मिळालं तर त्याचा आपल्याला फायदा हा घडून येत असतो. गुणवत्ता आणि ज्ञान हे गुणवत्तापूर्ण म्हणजे आधुनिक सद्यस्थितीला आपण म्हणूया धरून, आता जसं की आपण डिजिटलायझेशनकडे गेलो, म्हणजे डिजिटल स्वरूपामध्ये जर साधन सामग्री आता वापरायला लागलो, तर पूर्वीप्रमाणे म्हणजे बँकेचं मला ज्ञान आहे, बँकेत जाऊन मला स्लिप भरता येते, तिथले पैसे काढता येतात किंवा तिथे जाऊन मला पैसे जमा करता येतात, हे जरी शक्य असलं तरी आधुनिक पद्धतीमध्ये गुगल पे असतील, फोन पे असतील, अशी जी वेगवेगळे ॲप्स आहेत आणि त्याच्यामार्फत आपण ज्या वेळेला देवाणघेवाण करत असतो, त्यामुळं आपलं जीवन हे सुसह्य होतं किंवा आपला तिथं जाणारा वेळ हा निश्चितपणे वाचत असतो. त्यामुळं जीवन हे गुणवत्तापूर्ण किंवा त्या बाबीवरती अवलंबून असलेलं दिसून येतं. त्यामुळे भारतामध्ये चालू असलेली सध्याची वाढ किंवा त्याचं धोरण हे निश्चितपणे विचारात घ्यावं लागेल. जलद आणि जलद साध्य करण्यासाठी केंद्रीकरणाचं साधन जे आहे त्याला शिक्षण हे गरजेचं आहे. उच्च प्राधान्य हे सर्वसमावेशक शिक्षण कसं देता येईल, त्याच्यात कशी वाढ करता येईल, या दृष्टीनं विचार सर्वतोपरी होणं अपेक्षित आहे. मजबूत करण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेले जे कार्यक्रम आहेत ते समाविष्ट कसे करता येईल ते देखील आपल्याला पाहावे लागेल. म्हणजे शिक्षणाच्या अनुषंगाने ज्या बाबी बदलणं अपेक्षित आहे, तसं पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये देखील जसं शेतीवर भर दिला होता, तशा शैक्षणिक पॉलिसीज काही डिक्लेअर केली गेली आणि त्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आता आपण पाहतो की तिसरी जे काही शैक्षणिक बदल आहेत ते करतोय. म्हणजे NEP नॅशनल एज्युकेशन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे तिसऱ्यांदा बदलतंय. अगदी सुरुवातीचं जे 48चं धोरण होतं किंवा नंतर 68च्या अनुषंगाचं झालेलं धोरण असेल, यात झालेले बदल आणि जी काही स्थित्यंतरं आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष स्वातंत्र्याला ओलांडून आपण पुढे चाललेलो आहोत आणि यात झालेल्या ह्या बदलामुळं आपल्याला किती फायदे किंवा कशा पद्धतीने होत आहेत ते आपल्याला बघावे लागेल. आणि सध्या स्थितीला म्हणजे आता जे बेकारांची संख्या आहे किंवा आपण म्हणूया एम्प्लॉयबिलिटी स्किल जे आहे ते मिळत नाहीये, ते मिळण्याच्या दृष्टीनं आत्ताच्या बदललेल्या शिक्षण धोरणात हे निश्चितपणे बदल होतील. म्हणजे आत्ता जे शिकतायत त्यांना या कोणत्या तरी टप्प्यावर आत्ता पुढच्या काही दिवसात त्याच्यात बदल होतील. म्हणजे केंद्र सरकारने ऑलरेडी काही राज्यांमध्ये आता किंवा काही विद्यापीठांच्या अंतर्गत हे शिक्षण सुरू केलेलं आहे. म्हणजे जिथं 5 वर्षाची डिग्री असेल, सॉरी 4 वर्षाची डिग्री असेल आणि 5 म्हणजे पहिले जे वर्ग असतील ते अगदी अंगणवाडीपासून जे विचारात घेतले होते, म्हणजे आता ज्याला नर्सरी वगैरे पण UKG म्हणतो, SKG म्हणतो, या सिनियर KG, UK अंडर KG म्हणतो, तर या टप्प्यांवरती सुद्धा त्याला विचारात घेतलं जाईल आणि तो विचार प्रवाहात येईल. म्हणजे 4थी पर्यंत 5 वर्षाचं शिक्षण असेल आणि 5वी ते 8वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे 5+3 म्हणजे 3 वर्ष 5वी, 6वी, 7वी या शिक्षणाचा विचार केलेला आहे. म्हणजे या टप्प्यावर 5वी, 6वी, 7वी आणि 8वीच्या अनुषंगाने जर विचार केला तर 8वी, 9वी, 10वी या 3 वर्गाच्या अनुषंगाने देखील विचार होईल आणि नंतरचा कालखंड हा महाविद्यालयीन शिक्षणासाठीची 4 वर्ष आणि पदव्युत्तर जे विभाग आहेत तिथं मात्र 1च वर्षाचं शिक्षण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु यात बदल होत्यात, अंमलबजावणी कशा पद्धतीने होतीये याच्यावरती खरं तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं यश
आपण म्हणूया किंवा त्याची अंमलबजावणी ही अवलंबून असणार आहे. त्यामुळं प्राथमिक शिक्षणामध्ये अगदी अंगणवाडीपासून आपण विचार केलाय, मग त्याला पोषक आहार देता येईल का? शालेय साहित्य जे लागणार आहे म्हणजे वही, पेन, पेन्सिल, बॅग हे सगळं मिळतंय का? हे बघावं लागेल. त्याचबरोबर त्यांना असणारे गणवेश, कपडे मिळतील का? हे पाहावं लागेल. म्हणजे जिथं राज्य सरकार त्या ठिकाणी सक्षम असतील, केंद्र सरकारचा काय पाठिंबा असेल, त्या वेळेला त्या सुविधा हे त्या राज्याकडून कशा पद्धतीने पुरवल्या जात आहेत आणि शिक्षणाच्या प्रवाहात खरं तर शिक्षणाच्या प्रवाहात नसणाऱ्याचं प्रमाण देखील जास्त आणि अशिक्षितांचं प्रमाण ज्यावेळेला आपण काढतो, साक्षरतेचा दर आता आपण पाहिला तर 74% पर्यंत साक्षरता भारतातली 2011च्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार आणि साक्षरता याच्यात दर काढला तो अजून थोडा टक्का वाढलेला असेल, परंतु आजही 25% पर्यंत लोकसंख्या ही निरक्षर आहे किंवा शाळा बाह्य विद्यार्थ्यांची संख्या किंवा त्याची जनगणना आपल्याला करावी लागते आणि तशी वेळ सुद्धा येऊ नये खरं तर. कारण बाहेर असणारे म्हणजे ऊसतोडणी कामगारांचे मजूर असतील, वेगवेगळ्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रात काम करणारे जे काही कर्मचारी असतात वेगवेगळ्या राज्यातले, ते स्थलांतरित असतात किंवा काही वेळेला राज्यांतर्गत सुद्धा वेगवेगळ्या विभागातून, स्थानातून हे बदललेले किंवा ठिकाणं बदलून आलेले कामगार असतील, यांचा देखील आपल्याला सांगोपांग विचार करावा लागेल. त्यामुळं सर्वसमावेशक वाढ हे विचार करता आर्थिक स्थिती जशी आहे तशा पद्धतीने या शैक्षणिक स्थितीचा देखील आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे सर्वसमावेशक वाढ मजबूत करण्याच्या दृष्टीनं यात कसे बदल करता येतील, केलेले कार्यक्रम कशा पद्धतीने प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत पोहोचवता येतील, या बाबी महत्त्वाच्या आहेत. प्राथमिक शिक्षण संस्था या अजून तरी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यांच्या अनुषंगाने मार्गदर्शनाने चाललेले असतात. त्या राज्यातली ध्येय धोरणं ही त्या अनुषंगाने विचारात घ्यावी लागतात. त्यामुळे अगदी अंगणवाडी सेविका देखील आपण महाराष्ट्रासारख्या राज्यात पाहतो किंवा इतर राज्यात देखील पाहतो. अंगणवाडी सेविका कर्मचारी जे असतात त्यांचे वेतन देखील आपल्याला मिळेल का? त्यांच्या शिक्षणाचे वेतन मिळेल का? राज्यातलं काही बजेट हे शिक्षकांच्या वेतनावरती हे निश्चित करावं लागतं आणि त्याची इतर शालेय साहित्याच्या दृष्टीने देखील आपल्याला काय अंदाजपत्रिकेत तरतूद ही करावी लागते. त्यामुळे माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल, यामध्ये देखील वेगवेगळ्या फंडिंग बाबी ज्या आहेत त्याची तरतूद करावी लागते. जसं इमारतीच्या अनुषंगाने असेल, शौचालयाच्या अनुषंगाने असतील, शालेय साहित्यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं वह्या पुस्तकं असतील किंवा त्याचे दप्तर्स, बॅग्स असतील किंवा इतर प्रोत्साहनात्मक बाबीवरती आपल्याला भर देता येईल आणि तुलनात्मक दृष्टीनं आपण म्हणूया की प्राथमिकमध्ये सगळ्या सोयीसुविधा ही शासन देण्याचा प्रयत्न करतं. मोफत शिक्षणाच्या अनुषंगाने विचार करता माध्यमिकमध्ये अल्प प्रमाणात फी असते आणि उच्च माध्यमिकमध्ये मात्र शासनाचा रोल कमी होऊन वैयक्तिक कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा रोल त्या ठिकाणी वाढलेला असतो आणि त्यातला खर्च देखील, गुंतवणूक देखील, खर्च म्हणजेच खरं तर शिक्षणावरची गुंतवणूक आहे. जेवढी जास्त चांगली गुंतवणूक कराल आणि योग्य पद्धतीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण द्याल, तेवढं त्याच्यातून मिळणारा किंवा त्या ह्युमन रिसोर्सेस मग आपण सांगितलं मानवी संपत्तीतून चांगलं आउटपुट आपल्याला मिळायला मदत होऊ शकते. त्यामुळं हे आउटपुट हे कशा पद्धतीने मिळवायचं ही आपल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे किंवा त्याची गुंतवणूक ही चांगलं होणं ह्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण शिक्षणाच्या दृष्टीनं कसे बदल होतील, किती बदल होतील ते आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे मजबूत करण्यासाठी किंवा डिझाईन केलेले कार्यक्रम हे देखील त्याच्यात विचारात घ्यावे लागतात. प्राथमिक शिक्षण जर असेल तर त्या प्राथमिक शिक्षणामध्ये या बदललेल्या स्थितीत जीवनमानाच्या अनुषंगाने ते किती बदलत आहेत, कशा पद्धतीने बदल होत आहेत ते आपल्याला जवळून पाहावे लागेल. जीवन गुणवत्ता जी आहे ते भारतामध्ये चालू असलेली सध्याची जी वाढ आहे ती कशी आहे किंवा किती आहे ती आपल्याला बघता येईल. धोरणात्मक बदल आहेत किंवा त्याच्यातले होणारे अनुषंगून असणारे बदल पाहावे लागतील. सर्वसमावेशक बाबी म्हणजे सर्वांना सामावून घेता येते का हे आपल्याला पाहावं लागेल. त्यासाठीचे केलेले डिझाईन्स असतील, त्यासाठीची ध्येयधोरणं असतील, ती सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीनं शिक्षण संस्था कशा पद्धतीने कार्य करत आहेत. माध्यमिक शिक्षण हे कोणत्या तरी संस्थांनी सुरू केलेलं असतं. म्हणजे शालेय क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रात आपण म्हणूया वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत आणि वेगवेगळी विद्यापीठं ही स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणचे असणारे प्रमुख असतील. मग अगदी माध्यमिक शिक्षणाच्या वाटचालीचा जर आपण विचार केला तर वेगवेगळ्या एरियामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारे शिक्षण संस्था आणि तिथं आवश्यक असणाऱ्या काही बाबी आहेत त्याचा विचार केला. पण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये याच्यात आणखी बदल होतील, कौशल्य निश्चितपणा वाढेल, त्यामुळं एम्प्लॉयबिलिटी वाढेल, उद्योजक
निर्माण होण्याचं प्रमाण जे आहे ते देखील वाढेल. त्यामुळे निश्चितपणे उच्च शिक्षणाला असणारी स्थिती ही कालांतराने निश्चितपणे बदललेली असेल किंवा तिथपर्यंत शिक्षणाबरोबरच इतर ज्ञानाधिष्ठित असणारा वर्ग हा आपल्याला पाहायला मिळू शकेल. त्यामुळं या प्राथमिक शिक्षणाच्या अनुषंगानं जो विश्लेषण केलंय किंवा त्याच्यातल्या बाबी आपण विचारात घेणार आहोत, त्याच्यात इयत्ता म्हणजे इग्नोच्या अंतर्गत असेल किंवा इतर स्कूल एज्युकेशनच्या अनुषंगाने ज्यावेळेला निर्णय घेतले जातात, त्यावेळेला प्राथमिक कशाला म्हणायचं, माध्यमिक कशाला म्हणायचं आणि उच्च शिक्षित कशाला म्हणायचं, याची काही विभागणी किंवा त्याचे काही गट हे पाडलेले दिसत आहेत. 1ली ते 8वी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर खरं तर 1ली ते 4थी पर्यंत आपण प्राथमिक अगोदर म्हणत होतो. परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या माध्यमिकमध्ये 5वी ते 8वीचा देखील समावेश केला जायचा. त्यामुळे इथं म्हणताना असं म्हणले 1ली ते 8वी पर्यंतचा म्हणजे 7वी पर्यंतच्या शाळा ज्या आहेत त्या अनेक ठिकाणाला महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर त्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतात. म्हणजे 7वी पर्यंत 1ली ते 7वी पर्यंत शाळा ह्या प्राथमिकमध्ये किंवा प्राथमिक वर्गवारीमध्ये मोडल्या जायच्या. परंतु त्यानंतरच्या पॉलिसीजमध्ये दुसऱ्या एज्युकेशन पॉलिसीजमध्ये अगदी चौथ्यापासून 4थीचा वर्ग जो आहे तोच फक्त प्राथमिकमध्ये घेतला. 5वी पासून पुढं विचार केला गेला. परंतु काही शाळा या तशाच 7वी पर्यंतच्या ज्या आहेत त्या प्राथमिक शाळा देखील अनुदानित विभागामध्ये असलेले आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा जर माध्यमिक शिक्षणाचा वर्ग बघितला तर तो आत्ता आपण पाहतो तो म्हणजे 5वी ते 10वी पर्यंतचा माध्यमिकचा वर्ग पाहिला जातो आणि इयत्ता 9वी ते 10वी हे पूर्वी त्याचा कन्सिडर केलं जायचं किंवा 9th आणि 10th यालाच माध्यमिक शिक्षण असं म्हटलं जायचं. आता या माध्यमिकच्याच अनुषंगाने उच्च माध्यमिककडे जर पाहिलं तर खरं तर या माध्यमिक नंतर डायरेक्ट उच्च शिक्षणाकडे जर पाहतो आपण त्यावेळेला महाविद्यालयीन शिक्षण म्हटलं जातं. परंतु 11वी आणि 12वी हे दोन जे वर्ग आहेत ते पूर्वीपासून उच्च माध्यमिक म्हणून ओळखले जातात. तर उच्च शिक्षणाकडे ज्यावेळेला पाहतो हायर एज्युकेशन मध्ये ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला 13वीच्या पुढचे किंवा वयाचे आपण म्हणूया पहिलं वर्ष ज्यावेळेला आपण इथं विचारात घेतलं असतं समजा प्राथमिक शिक्षणामध्ये तर आपल्याला वयाच्या विद्यार्थ्याच्या वयाच्या किंवा बालवाडीच्या अंगणवाडीच्या विचार करता म्हणजे जोपर्यंत त्याचा उजवा किंवा डावा अंगठा एकाच्या हाताकडून दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचत नाही म्हणजे डोक्यावरून त्याला हात घ्यायला लावायचा आणि मग त्याचा हात जर पुरत असेल कानापर्यंत तर त्याला वर्गात शिक्षणात नाव द्या असं म्हटलं जायचं आणि तोपर्यंत तो नाहीतर बालवाडीमध्ये शिकलेला असायचा. त्यानंतर त्याच्यात बदल झाला की 6 वर्षापर्यंत वयाची अट घालण्यात आली आणि 6व्या वर्षी किंवा 6 वर्ष पूर्ण असणारा विद्यार्थी हा पहिलीच्या किंवा पहिल्या वर्गात शिक्षणासाठी प्रवेश त्याला देण्यात आला. त्यानंतर मग 1ली, 2री, 3री, 4थी अशा पद्धतीचे वर्ग हे प्राथमिकच्या अंतर्गत विचारात घेतले. माध्यमिकमध्ये तशा पद्धतीनं 5वी पासून ते 10वी पर्यंत. परंतु या आकडेवारी किंवा या पुस्तकाच्या युनिटच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पुस्तके पाहतो त्यावेळेला ही माहिती बीएडच्या अनुषंगाने डीएडच्या अनुषंगाने जी दिलेली आहे ती अशा पद्धतीची वर्गवारी त्याच्यात काढलेली दिसते. आता या माध्यमिकमध्ये जे आहे ते माध्यमिक शिक्षण हे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक यांच्यातील सेतू किंवा एक ब्रिज निर्माण करणार आहे. म्हणजे हा मधला गट आहे की माध्यमिक शिक्षण. आता या माध्यमिक शिक्षणामध्ये जर चांगले बदल झाले निश्चित काही बाबतीत आपल्याला दिसून येईल की माध्यमिक शिक्षण जर चांगल्या पद्धतीचं घेतलेलं असेल तर त्याचा आर्थिक दृष्टीनं फायदा हा त्या स्थानिक पातळीवरती झालेला आपल्याला दिसून येतो. कारण विद्यार्थ्यांची जडणघडण जशी जशी घडत गेली तशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा अवेअरनेस वाढत गेला. मुलांचा शिक्षण प्रवाह त्यावेळेला आत्मसात केला गेला. त्याच्यातून त्यांची भारतात जर बघितलं तर आपण शेतीप्रधान अर्थव्यवस्था म्हणतो आणि त्यामुळे शेतीतलं काम करण्याचं प्रमाण हे त्यांचं क्षमता विकसित झाल्या आणि या विकसित मुलं शेती आणि शेतीपूरक व्यवसाय मग कुक्कुटपालन व्यवसाय असेल, दुग्ध व्यवसाय असेल किंवा इतर शेळीपालन व्यवसाय असतील अशा व्यवसायामधलं अर्थार्जन किंवा उत्पन्नाचे स्रोत हे समजायला मदत झाली. त्यामुळे माध्यमिक शिक्षण असेल, उच्च माध्यमिक शिक्षण असेल हे कशा पद्धतीने अचीव करता येईल, ते कशा पद्धतीने घेता येईल या दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. त्यामुळे शिक्षण प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच माध्यमिक शिक्षणात देखील या बाबी विचारात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ माध्यमिक किंवा इयत्ता 9वी ते 10वी पर्यंत शिक्षण हे माध्यमिक शिक्षण आहे आणि या माध्यमिक शिक्षणाच्या बरोबरीनंच आपल्याला कसे बदल होतील ते पाहावे लागतील. या नंतरचा जो भाग आहे म्हणजे हा जर ब्रिज बांधला गेला नाही किंवा हा जर ब्रिज डेव्हलप झाला नाही तर विद्यार्थी हे शिक्षणापासून किंवा शैक्षणिक गळती आपण जी म्हणूया
ती सुरू होईल. त्यामुळं निरक्षरतेचं प्रमाण तर वाढेलच, परंतु उच्च शिक्षणाकडे जाणंचा एक टप्पा आपण म्हणूया तो माध्यमिक शिक्षण संस्थेवरूनच जात असतो. त्यामुळे माध्यमिक शाळेतलं शिक्षण हे देखील विद्यार्थ्याला त्या त्या गाव पातळीवर त्याच्या परिसरामध्ये मिळणं या दृष्टीनं माध्यमिक शिक्षणामुळं एक प्राथमिक पासून ते उच्च माध्यमिक पर्यंतचा ब्रिज बांधण्याचं काम, उच्च शिक्षणापर्यंतचा ब्रिज बांधण्याचं काम हे माध्यमिक शिक्षणाद्वारे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे माध्यमिक शिक्षणात देखील दोन बाबी किंवा दोन जे घटक आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणजे माध्यमिकमध्ये 9वी आणि 10वी आपला महाराष्ट्राचा विचार करता SSC बोर्डाचा ज्यावेळेला आपण विचार करतो, CBSE बोर्डाचा विचार करतो, केंद्राचा विचार करतो, त्यावेळेला या शैक्षणिक प्रवाहामध्ये असणारी जी गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. परंतु शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर अनेक घटक हे विद्यार्थी दशेत असताना आत्मसात केलेले असतात. जे अशिक्षित आहेत त्यांना या बाबीपासून दूर राहावं लागतं किंवा त्याबद्दलची माहिती ही पुरेशा प्रमाणात नसते. त्यामुळं अनेक गोष्टीत एखादी बाब आपण पाहता क्षणी किंवा एखादी बाब आपण करता क्षणी ज्या वेळेला शिक्षण झालेलं असेल त्यावेळेला त्याचा बघण्याचा तो दृष्टिकोन बदलतो. त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूने देखील विचार करता येईल. व्यसनाधीनतेच्या बाबतीत जर विचार केला, पर्यावरणाच्या अनुषंगाने जर विचार केला तर साक्षरता ज्याची आहे किंवा शिक्षण घेतलेलं ज्याने आहे तो पर्यावरणाला हानी पोचू नये भविष्याचा विचार करून किंवा येणाऱ्या पिढीसाठी आपण काय करू शकतो ठेवू शकतो का या दृष्टीने विचार करेल. त्याचबरोबर अशिक्षितांच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला ते करतीलच असं नाही, ते काही वाईट आहे असं नाही, परंतु त्यांना याबद्दलची अवगा किंवा याबद्दलचं ज्ञान हे अवगत नसतं. म्हणजे एखादा वृक्ष किंवा झाड वनस्पती आपण ज्यावेळेला म्हणतो त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो म्हणून वृक्ष लागवड केली पाहिजे किंवा जंगल जोपासना केली पाहिजे हे साक्षरतेतून आपल्याला किंवा शिक्षणातून आपल्याला ज्ञानाचा विचारोपण होईल. आणि ज्ञान ज्या वेळेला आपल्याला असेल त्यावेळेला आपण तसं करणार नाही. त्याचबरोबर आता दुसरा महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे वेस्ट मटेरियल किंवा कचरा आपण म्हणूया, मग इलेक्ट्रॉनिक असेल किंवा इतर कचरा असेल, या दृष्टीनं पर्यावरणाची हानी किंवा नद्यामध्ये हे टाकलेला कचरा आणि त्याच्यामुळे होणारं दूषित पाणी म्हणजे पिण्याच्या पाण्याचे पण प्रश्न निर्माण होतात. म्हणजे एकातून कोणता दुसरीकडे निर्माण होतो किंवा वेस्ट मटेरियल जे आहे टाकाऊ माल जो आहे त्याच्यापासून पुनर्निर्मिती करून काही वस्तू तयार करता येऊ शकतात हे शिक्षणातून आपल्याला अवगत होऊ शकतं. त्यामुळे माध्यमिक शिक्षण असेल किंवा प्राथमिक शिक्षण असेल याच्यातला भाग आपल्याला आत्मसात करणं हे तितकंच महत्वाचं आहे. या शिक्षणाच्या अनुषंगाने माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील त्या बाबतीत आपल्याला माहिती होणं किंवा तशी तत्सम बाबी आपल्याला माहिती करून घेणं हे अत्यंत अपेक्षित आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या अनुषंगाने ज्यावेळेला विचार करतो आपण त्यावेळेला त्या उच्च शिक्षणाच्या प्रवाहात या बाबी कशा आणता येतील, त्या बाबतीत कसं आपल्याला ज्ञान वाढवता येईल हे पाहणं अपेक्षित आहे. शैक्षणिक प्राप्ती किंवा परिणाम जो आहे तो शिक्षण ही एक मूलभूत गरज आहे जी आता मूलभूत करण्याकडे कल वाढत चाललेला आहे. RTEच्या अंतर्गत ज्यावेळेला बघतो आपण कायद्याद्वारे म्हणजेच मुलांचा मोफत हक्क आणि अनिवार्य शिक्षण कायदा किंवा त्या संदर्भातला शिक्षणाचा जो अधिकार आहे RTE म्हटलं जातं. म्हणजे RTEच्या मार्फत जे शिक्षण दिलं जाईल ते त्याच शैक्षणिक संस्थेच्या अनुषंगानं किंवा हव्या त्या त्या ठिकाणच्या शैक्षणिक संस्थेमध्ये अशा पद्धतीचे अर्ज मागून घेतले जातात आणि गरीब गरजू जे आहेत परंतु त्या कुटुंबाला त्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे शिक्षणाची अशा गरजू विद्यार्थ्यांच्या मार्फत हे ॲप्लिकेशन घेतलं जातं, त्याची निवड केली जाते आणि काही टक्के हे शाळा महाविद्यालयाने त्या त्या ठिकाणच्या प्राथमिक शाळा असतील माध्यमिक शाळा असेल तर याच्यात कंपल्सरी किंवा बंधनकारक केलं जातं आणि त्याच परिसरामध्ये त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं काम हे शासनामार्फत देखील केलं जातं. म्हणजे मुलांचा मोफत हक्क कायदा किंवा अनिवार्य शिक्षण कायदा जो आहे त्याच्यातून कशी शिक्षण प्रवाहात सर्वांना आणता येईल, शिक्षणाचा अधिकार कसा देता येईल ते पाहिलं गेलं. त्याचबरोबर RTEतून अनेक खरं तर सोयी सुविधा दिल्या जातात आणि त्यातली शैक्षणिक सुविधा ही फार मूलभूत किंवा महत्त्वाची मानली जाते आणि त्या अनुषंगानेच हे RTEचं कार्य हे आपल्या संपूर्ण भारतभर म्हटलं तरी चालेल
ते चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी कसे तयार होतील यावरती त्यांचा प्रकाशझोत किंवा यावरती त्याचं महत्त्व हे अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं. या अनुषंगानं पुढील काही बाबींचा काही विचार जर केला आपण, सुपर स्ट्रक्चर ज्यावेळेला त्यांचा आपण मांडू त्यावेळेला ह्यात खूप बाबी आहेत की इम्प्लिमेंटेशन किंवा अनुभवाच्या अनुषंगाने काही बाबतीत निश्चित सिनियर सिटीजन जे असतील, जे उच्च शिक्षित आहेत, परंतु आता सिनियर लोक आपण म्हणूया वेगवेगळ्या ठिकाणी जसं पदव्युत्तर घेतलेलं आहे, परंतु ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ते आजूबाजूला काहीतरी आजही आपला उद्योग व्यवसाय जो आहे तो करत आहे. त्यामुळे सुपर स्ट्रक्चर जे आहे ते तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं गरिबी किंवा बेकारी जी आहे ती निर्मूलनाच्या अनुषंगाने देखील विचार करता येईल. विस्तृत उपस्थिती जी आहे ते बालकामगार बाजार जे आहे ती आपल्याला बघता येऊ शकतो. म्हणजे बालकामगार हक्क, खरं तर बालकामगार कायदा जो आहे तो पास करण्यात आला आणि आता लहान मुलांना कुठल्याही हॉटेलमध्ये असेल किंवा इतर काम बांधकाम क्षेत्रात असेल किंवा इतर ठिकाणी कामगारांना तिथं काम करू दिलं जात नाही. उलट त्या मुलांसाठी आता जसं आपण आरटीईचं पाहिलं तशा पद्धतीनं मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे करणं अपेक्षित आहे किंवा शैक्षणिक सुविधा. मग त्याच्यामुळे अंगणवाडीमध्ये जर विचार केला किंवा प्राथमिक शाळेमध्ये जर विचार केला तर एक वेळेचं जेवण किंवा भोजन देण्याची व्यवस्था सुद्धा, मग त्याच्यात वेगवेगळे पदार्थ असतील समजा, मग तशी सेविका नेमण्याचं काम देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विस्तृत उपस्थिती जी आहे ती बालकांची ही शाळेकडे किंवा शैक्षणिक संस्थांकडे वाढलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर खात्रीशीरपणे एक रोजगाराची अनुपस्थिती जी आहे ती कशी निर्माण करता येईल, म्हणजे बालकांना रोजगार देण्याऐवजी कामाला लावण्यापेक्षा त्यांच्या अगदी उदरनिर्वाहासाठी असेल पण शाळेमध्ये पाठवलं आणि ते एकदा का शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले तर त्यांना चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान वाढेल. अन्यथा ते व्यसनाधीनकडे जाण्याची शक्यता असते. हार्डवर्क केल्यामुळं, शारीरिक कष्ट केल्यामुळं, काही पारंपरिक पद्धतीनं अगदी असं म्हणूया आपण की काही लोकांकडे जर व्यसनाधीन कुटुंब असेल, त्यांचे आई वडील जर समजा व्यसन असतील तर मुलं देखील पुढे व्यसन करतात. म्हणून या लहानपणापासूनच मुलांना कामाला बंधनं घातली आणि त्यांनी ज्ञानार्जन करावं किंवा शिक्षण घ्यावं या अनुषंगाने त्यांना मोफत शिक्षण शासनाच्या मार्फत पब्लिक सेक्टर ज्या वेळेला आपण म्हणतो, पब्लिक फायनान्स ज्या वेळेला म्हणतो, सार्वजनिक सत्ता किंवा संस्था ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला यांच्याकडून मिळणं या दृष्टीनं भर दिला गेला किंवा त्याच्यावर प्रयत्न केले गेले. त्यामुळेच या पायाभूत सुविधांच्या समस्या ज्या आहेत त्या शैक्षणिक संस्थेला शासनामार्फत पुरवल्या गेल्या आणि त्याचा पुरवठा कसा करता येईल, त्याच्यात कशी भर घालता येईल ती पाहिलं. भारतातील प्राथमिक शिक्षण प्रणाली जी आहे ती उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि शालेय शिक्षण प्रक्रिया मुलांसाठी आकर्षक बनवणे, सुव्यवस्थित करणे, माध्यम आणि उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रम ते व्यावसायिक आणि नोकरी केंद्रित अभ्यासक्रम आणि शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही काही धोरणे ही आवश्यक आहेत. त्या धोरणात्मक बाबीमध्ये शालेय साहित्यामध्ये आता जर पाहिलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये आपण पाहतो वेगवेगळे नकाशे असतात किंवा भिंती रंगवलेल्या असतात, प्रयोगशाळेचे साहित्य असतं, याचं वाटप किंवा याचं वितरण केलं जातं शासनामार्फत आणि त्या शाळेत कशी सोयी सुविधा देता येतील. आता पूर्वी कच्च्या इमारती होत्या किंवा त्या ठिकाणी कुठंतरी कुणाच्या तरी घरी एखाद्या पत्र्याच्या खोलीमध्ये किंवा झाडाखाली शाळा भरायच्या, त्याच्याऐवजी आता पक्क्या इमारती शाळांना प्रोव्हाइड केल्या किंवा उपलब्ध करून दिल्या आणि त्या ठिकाणी शाळाचे बांधकाम बांधण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं दिसतं. आता पक्क्या इमारती आहेत, म्हणजे पडक्या शाळा अजूनही ग्रामीण भागात किंवा डोंगराळ भागात जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी या शालेय साहित्याबरोबर तिथला निवारा जो आहे, शाळा खोल्यांची संख्या जी आहे ती अपुरी पडत आहे. अर्थात त्या ठिकाणची विद्यार्थी संख्या देखील विचारात घ्यावी लागते आणि त्या अनुषंगाने या शाळांची बांधबंदिस्ती कशी करता येईल, कशी सोयी सुविधा उपलब्ध करून देता येईल ते पाहावं लागेल आपल्याला. त्यामुळे उपस्थितीत बालकामगार असतील किंवा शालेय शिक्षणानंतरचं असणारे बाब आपल्याला जे आहे ती पाहावी लागेल. रोजगाराची अनुपस्थिती जी आहे ती पाहावी लागेल. पायाभूत सुविधांच्या समस्या या आजारांना किंवा कारणीभूत म्हणून ओळखल्या जातात. भारतातील प्राथमिक शिक्षण प्रणाली जी आहे ती उपस्थित करण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला विचार करावा लागेल. शालेय शिक्षण प्रक्रिया मुलांसाठी आकर्षक बनवणे असेल, सुव्यवस्थित करणे असेल किंवा माध्यम जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, उच्च माध्यमिक शाळा आहे, अभ्यासक्रम जे आहेत ते कसे वाढवता येतील, व्यावसायिक शिक्षण संस्थांबरोबर किंवा
शैक्षणिक स्थितीमध्ये कसे बदल करता येईल, नोकरी केंद्रित अभ्यासक्रम जे आहेत ते कसं वाढवता येतील, उद्योग केंद्रित कसे करता येईल, या दृष्टीने शैक्षणिक बाबतीत आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये मिळेल किंवा पूर्वी देखील त्याच्यामध्ये तशी तरतूद होते. परंतु आता कामाची गरज किंवा कामाचं स्वरूप हे बदललेलं आहे. उद्योगधंद्यांचं स्वरूप हे आता बदललेलं आहे. त्यामुळे बदलत्या स्थितीत आपल्याला काय करता येऊ शकतं किंवा काय त्याच्यात बदल करता येतील ते आपल्याला निश्चितपणे पाहावं लागेल. त्यामुळे विस्तृत त्याची जी स्थिती आहे ती ओव्हरऑल ते आपल्याला बघून त्याच्यातली मांडणी किंवा त्या बाबतीतली आपली धोरणं ही मांडावी लागतील. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या समस्या या कशा असतील त्या दृष्टीनं किंवा आता शाळांमध्ये आपण जसं पायाभूत सुविधांमध्ये वेगवेगळे शालेय साहित्य म्हणतो तशा पद्धतीने शिक्षकांना देखील खुर्ची, टेबल, कपाट या सुविधा जर असतील तर त्यांचं देखील एक ज्ञानार्जनाच्या दृष्टीनं किंवा ज्ञान अध्यापनाच्या दृष्टीनं हे चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं. मोफत काही पुस्तकं ज्यावेळेला दिली जातात त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना असणारा अनावश्यक खर्च तो कमी होतो आणि त्यामुळे विद्यार्थी हा शैक्षणिक प्रवाहामध्ये जास्त येतो. त्यामुळे शाळा असेल, शालेय शिक्षण असेल, ही प्रक्रिया जी आहे ती मुलांसाठी एक आकर्षक बनवण्याचं काम झालेलं दिसतं आणि या आकर्षणातूनच खरं तर ज्ञानार्जन होईल आणि एक आर्थिक विकासाच्या दृष्टीने आपण म्हणूया ह्युमन कॅपिटल किंवा मानव हा जसं आत्ता आपण पाहतोय की त्याला स्किल ओरिएंटेड बनवायचं, परंतु त्याला त्याचं ज्ञान आत्मसात करणं किंवा त्याची माहिती असणं हे अपेक्षित आहे. आणि रोजगार प्राप्ती जर चांगली झाली तर एकाचा विकास होतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूचा सर्व बाबतीतला विकास होतो. कारण एखाद्याला ज्यावेळेला आपण पाहतो की 10,000 रुपये उत्पन्न आहे आणि तशाच प्रकारे इतरांचं उत्पन्न जर वाढत गेलं तर ते 50% किंवा 50,000 रुपये उत्पन्न झालं, 1,00,000 रुपये उत्पन्न झालं तर 10,000 रुपये ज्याचं उत्पन्न आहे तो बाजारपेठेतल्या असणाऱ्या वस्तूंची मागणी किंवा त्याला लागणाऱ्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी याची मागणी करेल. परंतु 50,000 रुपये ज्या वेळेला उत्पन्न असेल त्यावेळेला त्याच्या या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याची मागणी ऑलरेडी झालेली असेल. त्यामुळे इतर वस्तूची मागणी करेल, म्हणजे फोर व्हीलरची मागणी करेल, कदाचित इतर आणखी वस्तूची मागणी करेल, चैनीच्या वस्तूंची मागणी करेल, दागदागिन्यांची मागणी करेल. 1,00,000 रुपये उत्पन्न असेल त्यावेळेला आणखी घराची मागणी करेल, चांगलं प्रशस्त घर असावाची मागणी करेल. म्हणजेच एकूण मागणीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या रोजगार आणि उद्योजकतेच्या अनुषंगाने असणाऱ्या संधी ज्या आहेत त्या वाढायला देखील त्याची मदत होईल आणि उत्पन्न वाढीचा वेग हा जास्त प्रमाणात वाढलेला दिसेल. त्यामुळं पायाभूत सुविधांच्या ज्या काही बाबी होत्या किंवा त्यांना वेगवेगळ्या असणाऱ्या स्थित्यंतर जे आहेत ती बदललेली दिसतात. भारतातील प्राथमिक शिक्षण आहे त्याची प्राथमिकता जशी महत्वाची आहे. आता आपण पाहतो की या उच्च शिक्षणाकडे ज्यावेळेला आपण जातो, 10वी नंतरच्या शिक्षणाकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला अनेक लोक ही परदेशामध्ये शिकायला जाणारी किंवा मुलं लोक म्हणण्यापेक्षा पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना पाठवत आहेत आणि परदेशातले देखील विद्यार्थी हे पुण्यामध्ये येत आहेत. म्हणजे किंवा इग्नो सारखी संस्था ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीची डिजिटल सुविधा प्रोव्हाइड करते त्या डिजिटल सुविधेमध्ये देखील या उच्च प्रवाहाकडे असणारा उच्च शिक्षणाचा प्रवाह जो आहे तो अगदी नोकरी, कामधंदा, व्यवसाय करताना देखील असं शिक्षण आपल्याला घेता येऊ शकतं आणि त्यातून आपला उद्योग व्यवसाय जो आहे तो अधिक वेगाने किंवा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. त्यामुळे ही साक्षरता ही आत्मसात करणं, त्याचबरोबर आपला वैयक्तिक विकास करणं, कुटुंबाचा विकास करणं, गावाचा, देशाचा विकास करण्याच्या दृष्टीनं हे विद्यार्थ्यांचं योगदान हे चांगल्या पद्धतीचं असू शकतं. त्यामुळे शैक्षणिक संस्था ही काही बेकारांची कारखाने नाही. बऱ्याच वेळेला असं टीकात्मक म्हटलं जातं की सुशिक्षित बेकारांचा कारखाना म्हणजे शिक्षण. तर शैक्षणिक संस्थेतनं आजपर्यंत जे काही घडलेले आहेत त्यातून गरिबी दूर करणं किंवा गरिबी हटावचं ज्या वेळेला नारा आपण पाहतो त्यावेळेला त्या अनुषंगानं ही विस्तृत व्याप्ती डोळ्यासमोर घेऊन अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपण पाहतो यात बदल झालेला दिसतो. आणि शिक्षण प्रवाहामध्ये ज्या वेळेला आपण सर्वांना आणतोय त्यावेळेला या विस्तृत स्थितीतून किंवा बालकांना त्यांच्या मूळ स्थितीतून पुढे आणून आपल्याला त्या पायाभूत सुविधा कशी वाढ करता येईल, आर्थिक दृष्टीने सक्षमता कशी आणता येईल या दृष्टीने विचार केला गेला. त्यानंतर याच्यात लिंग आधारित ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला कामगिरी प्रकट करणारे 2 निर्देशक आहेत आणि एकूण नोंदणी प्रमाण किंवा GER आणि या अनुषंगाने देखील म्हणजे टोटल जी नोंदणी असते लोकसंख्येची त्याच्यामध्ये बालकामगार आहेत का किंवा बालकांचं प्रमाण जे आहे ते पाहिलं जातं आणि त्याच्यात लिंग समानता निर्देशांक
हा विचारात घेतला जातो. त्यामुळे एकूण निर्देशांक किंवा नोंदणी प्रमाण निर्देशांक तो मांडून किंवा त्याची माहिती निश्चितपणे आपल्याला घेता येऊ शकते. त्यामुळे नोंदणीवरील डेटा किंवा जेव्हा त्याच्यातली निव्वळ नोंदणी असते ते प्रमाण कशा पद्धतीचं आहे, त्याच्यात काय बदल करता येऊ शकतो का ते पाहावं लागेल. किंवा जागी वापरला जातो आणि वयाची नेमकी वर्ष उपलब्ध केली जात नाही, त्यावेळेला GER किंवा सामान्य प्रकट करण्यासाठी किंवा त्याचं प्रकटीकरण करणं, त्या अनुषंगाने लिंग समानतेच्या दृष्टीने देखील आपल्याला किंवा समता आपण म्हणूया, इक्वल स्त्री आणि पुरुष जसं मुलगा मुलगी आपण म्हणूया, हे इक्वल कसं होईल या दृष्टीने सामाजिक उदात्त हेतूने शैक्षणिक जी काही प्रेरणा आपण म्हणूया ती मिळते आणि त्या आधारावरती तसे निर्णय घेतले जातात. किंवा कुटुंब कल्याण योजना शासनाने राबवली होती आणि शैक्षणिकच्या आधारावरती जर शिक्षण असेल, आता आपण पाहतो की शैक्षणिक सुविधांचा विकास झाल्यामुळं जे लोकसंख्या वाढीचा वेग आहे तो देखील आपल्याला कमी करता येऊ शकतो किंवा वाढणारा वेग आहे तेवढ्या वेगात आता लोकसंख्या वाढत नाही. याचं कारण काय असेल, तर अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उपजीविकेसाठी लागणारं उत्पन्न जे आहे ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसतं. त्यामुळे गरिबी, बेकारी, दारिद्र्य हे जे आहे ते बरेच दिवस किंवा स्वातंत्र्य मिळूनही आपण बघतो की त्याचा देखील हिस्सा आपल्याकडे जास्त दिसतो. त्यामुळे एका बाजूला साक्षरता जर वाढवली, सुशिक्षिताचं प्रमाण जर वाढवलं, तर वैद्यकीय सुविधाही आपल्याला वाढतील. आरोग्यविषयक बाबी ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला या आरोग्याच्या दृष्टीनं जास्तीची गरज म्हणण्यापेक्षा स्वतःची स्वच्छता जर ठेवली तर ही देखील आपल्या रोगराईचं प्रमाण किंवा आजारपणाचं प्रमाण कमी होते. आणि दुसऱ्या बाजूने शिक्षण असेल तर आपण आपल्याकडं ज्ञानाच्या आधारावरती काहीतरी उद्योग व्यवसाय किंवा कौशल्याभिमुख रोजगार हे मिळवू शकतो आणि यातून आपल्याला फायदा करून घेता येतो. त्यामुळे नाव नोंदणीवरून किंवा त्याचा डेटा असेल, निव्वळ नोंदणी प्रमाण जे आहे ते देखील असणं अपेक्षित असतं आणि प्रकट किंवा सामान्य करण जे आहे ते कसं वाढेल त्यात पाहणं अपेक्षित आहे. गुणवत्ता किंवा ग्रामीण भागातील मुलांच्या वाचन आणि अंकगणित क्षमतेचे देशव्यापी सर्वेक्षण हे भारत किंवा प्रथम स्वयंसेवी संस्थेद्वारे हे दरवर्षी आयोजित केलं जातं. त्यालाच ASER असं म्हटलं गेलं. मग या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अनुषंगाने ग्रामीण भागातल्या मुलांना जर त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी वाव मिळाला तर निश्चितपणे त्यांची क्षमता विकसित होऊन देशव्यापी सर्वेक्षणाच्या आधारात देखील स्वयंसेवी संस्थांच्या देखील आधारे देखील दरवर्षी काही नियोजन करता येतं आणि त्याला काही कव्हरेज किंवा त्या अनुषंगाने काही माहिती ही सर्वसमावेशक घेतली जाते. त्यामुळं प्राथमिक किंवा उपक्रम जे आहेत ज्यासाठी एकमेव भारतीय देशव्यापी सर्वेक्षण आहे आणि इयत्ता पहिलीपासून ते अगदी 7वी 8वी पर्यंत शिक्षण जे आहे ते मुलांच्या शिक्षणाच्या कामगिरीचे मूल्यांकन म्हणजेच त्या ठिकाणचे आपण निकाल जसं बघतो तसं शिक्षक, विद्यार्थी आणि त्यांच्या एकूणच स्थितीचं मूल्यांकन केलं जातं, त्यांचं परीक्षण केलं जातं आणि त्यावरून ठरवलं जातं की आता या काय बदल करणं अपेक्षित आहे. त्यामुळे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये येणाऱ्या नवीन एज्युकेशन पॉलिसीत जसं कोविड-19 आपण पाहिलं, म्हणजे हा खरं तर आपला सर्वच जगाच्या पातळीवर जर विचार केला तर महामारीचा काळ होता आणि यांनी आपल्याला खूप काही वेगळ्या पद्धतीनं वेगळं शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण डिजिटल हे खरं तर खूप वेगाने झालं, आपण व्हायला लागलो होतो. खरं तर 2010 पासूनच पाहिलं आणि 2020 पर्यंत जर पाहिलं तर आपल्याकडे मोबाईल घरोघरी पोहोचले होते काही, परंतु आता प्रत्येकाकडे मोबाईल, म्हणजे ॲट ए टाइम 4 पटीनं वेग आपला डिजिटलचा वाढला आणि त्याच्यातून हे ज्ञानार्जन असेल म्हणजेच शैक्षणिक वाटचाल जी आहे ती देखील आपल्याला याच्यातनं झालेली दिसून येते. त्यामुळं मुलांकडे असलेले शिकण्याच्या कामगिरीचे मूल्यमापन करणं असेल, अंकगणितीय मोजमाप करणं असेल, या अडचणीमध्ये जे काही स्थिती होती तर ती बदललेली दिसते आणि मूलभूत चाचण्या ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे देशव्यापी सर्वेक्षण भारतात जे आहे ते झालेलं दिसून येतं. त्याचं कव्हरेज किंवा त्या अनुषंगाने शैक्षणिक अहवाल आणि शैक्षणिक स्थिती ही देखील आपल्याला विचारात घेऊन मांडणी तशी करावी लागते. याच्यातला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सक्षमता येऊ शकते का विद्यार्थ्यांना क्लिअर केल्यानंतर किंवा त्याची संकल्पना ज्या आहेत त्या व्यवस्थित मांडता येऊ शकतात का, तर हे शिक्षणातून आपल्याला विकसित करता येऊ शकतं. त्यामुळे एकूणातून यादृच्छिकपणे निवडलेल्या संख्येची ओळख म्हणजे काय, तर आपल्याला एक शॅम्पल म्हणून एखाद्या वेळेला MPSC UPSC ज्या वेळेला परीक्षा दिल्या जातात विद्यार्थ्यांकडून त्यावेळेला अगदी 2-5 मिनिटाचा त्यांचा इंटरव्ह्यू देखील त्यांच्या होल लाईफमध्ये पाठीमागं काय केलं
आणि भविष्यात तो विद्यार्थी काय करू शकतो त्या दृष्टीने देखील आपल्याला त्याच्या क्वेश्चन आन्सरवरून माहिती मिळते. त्यामुळे यादृच्छिक नमुना ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला सिलेक्टेड एखाद्या बाबीवरून एखाद्या टेस्टिंगवरून, पूर्वी आपण पाहिलं बघा, आताही आहे, शाळांमध्ये इन्स्पेक्शन केलं जायचं आणि साहित्य त्या ठिकाणी येऊन काही प्रश्न विचारायचे मुलांना, त्याच्यावरून तिथली शैक्षणिक स्थिती कशी आहे किंवा तिथल्या शैक्षणिक बाबी कशा आहेत त्याची प्रत्यक्ष पाहणी करायची. परंतु सर्वच सर्व 100% शाळांमध्ये जाणं शक्य आहे का? नाही, काही ठराविक शाळांमध्ये जातील आणि तिथल्या बाबी पाहून येतील, त्यावरून तिथली स्थिती ही लक्षात येऊ शकते किंवा त्याची सक्षमता ही समजून येऊ शकते. त्यामुळं 11 ते 99 या दरम्यानच्या यादृच्छिक निवडलेल्या संख्येची ओळख ही आपल्याला वेगळ्या पद्धतीने देता येईल किंवा त्यातला शॅम्पल येईल, त्यात असणाऱ्या उधारीच्या बाबी असतील किंवा इतर बाबी असतील, भागधारक असतील, त्याच्यातले काही शेअर्स होल्डर असतील, यांची वजाबाकी 3 अंकी आकडेद्वारे देखील किंवा 1 अंकी संख्यात्मक समस्या ज्या आहेत त्या देखील मांडल्या जातील. 2010 मध्ये ह्या सर्वेक्षणाची आकडेवारी किंवा त्याची माहिती ही प्रकाशित केली गेली. 37% मुलेच ही त्या शैक्षणिक प्रवाहामध्ये आलेली दिसत होती किंवा त्या अनुषंगाने शिक्षण घेत होती. आता 3री पर्यंतचा हा आकडेवारी किंवा त्याचा डेटा आहे. शिक्षणासाठी वित्तपुरवठा, फायनान्शियल प्रोव्हिजन असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. त्यामुळं वित्तपुरवठा आणि उच्च शिक्षणासाठी लागलेला इतर तरतुदी ह्या कशा पद्धतीच्या आहेत, त्यातल्या बाबी कोणत्या कोणत्या आहेत, उच्च शिक्षणासाठी परिकल्पित केलेल्या सर्व प्रमुख उद्दिष्टांना ह्या संबोधित करण्याच्या दृष्टीने देखील विचार करावा लागतो. उदाहरणार्थ विस्तार, समावेशक आणि उत्कृष्टता कशी आणता येईल त्या बाबी आपल्याला पाहाव्या लागतील. त्याच्यातल्या बारकावे जे आहेत ते निश्चितपणे दिसून येणं अपेक्षित आहे. याला अनुसरून राज्य कशा पद्धतीने आहेत किंवा बाजार निधीची त्यातली एकूण भूमिका काय आहे, 1990चं दशक ज्यावेळेला आपण पाहतो तिथपर्यंतची असणारी स्थिती आणि त्यानंतर झालेली स्थित्यंतर, मग IMFद्वारे सुद्धा संरचनात्मक कार्यक्रमातून शिक्षणासारख्या संस्थेत ही गुंतवणूक वाढणं किंवा सार्वजनिक खर्च शिक्षणावरचा कसा वाढेल याच्यावरती भर दिलेला आपल्याला दिसतो किंवा पाहायला मिळतो. याच अनुषंगानं ज्या आकडेवारी जर आपण पाहिली तर जी पब्लिश झालेली आकडेवारी आहे 1960-61ची आकडेवारी हे 1.5% एवढाच GDP मधला शिक्षणावरचे खर्च किंवा गुंतवणूक दिसते आणि 10-11 मध्ये जर बघितलं तर ही 4.1 पर्यंत एवढी गुंतवणूक वाढलेली आहे. खरं तर ते अजून किंवा 6% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मग तशी शिक्षणावरील जी सार्वजनिक खर्च आहे तो जर वाढला तर आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. त्यामुळे गळती ओव्हर किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो शिक्षणातला दिसून येणार नाही आणि त्यातून आपण चांगल्या किंवा सुस्थितीकडे वाटचाल नक्की करू. त्यामुळे गुणवत्ता चांगली मांडली जाते. व्याख्येनुसार शिक्षणासारखी जी चांगली स्थिती आहे ते समाज किंवा सरकार सार्वजनिक वित्तासाठी पात्र म्हणतात, त्याची ही मांडणी किंवा याची ही वेतक बाबी आपल्याला दिसून येतात. सारांशात आपल्याला शैक्षणिक उपलब्धी जी आहे ती मात्रात्मक आणि गुणात्मक दोन्ही राहिली आहे किंवा त्या दृष्टीने विचार केलेला आहे. धोरण नियोजन आहे, संसाधन आहेत आघाडीवरती किंवा तर्कसंगती त्याचा विचार करावा लागतो आणि थेट लाभ कसा मिळू शकतो तो देखील पाहावा लागेल. शाळा एकत्रीकरण असेल म्हणजे वेगवेगळ्या शाळा एकत्रित आणून किंवा एकमेकाला फायदा होऊ शकतो का, जे आता सध्या इंटरडिसिप्लिनरी म्हटलं जातं. म्हणजे एकाच स्पेशलायझेशन असेल त्यावेळेला त्याचा फायदा दुसऱ्याला व्हावा आणि दुसऱ्याकडे जे स्पेशलायझेशन त्याचा आपल्याला फायदा व्हावा. जसं इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण ज्यावेळेला शिकतो त्यावेळेला एक आयात आणि निर्यात, जे आपल्याकडे नसेल ते आपण आयात करतो आणि आपल्याकडे जे जास्त असेल त्याचा जास्त मोबदला मिळवायचा असेल ते आपण निर्यात करतो. त्यामुळे शैक्षणिक दृष्टीने देखील असे प्रवाह हे विस्तृत होत आहेत. आता डिजिटलमध्ये सुद्धा आपण अमेरिकेतलं लेक्चर किंवा भारतातलं लेक्चर आता जे माझं चालू आहे ते आपण विदेशात देखील बसून आपण ऐकू शकतो. त्यामुळे हे डिजिटल क्रांतीचा शैक्षणिक दृष्टीने फायदा होत आहे. सर्व शैक्षणिक साहित्यांचा वापर करून शिक्षण पिढी ही चांगली घडत आहे किंवा शैक्षणिक दृष्टीनं विचार करता ही शैक्षणिक वाटचाल भारतातली एक अग्रस्थानी असलेली दिसून येते. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे जरी असलं तरी देशात सुद्धा उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण हे आता 14-15% आसपास जरी असलं तरी ते 17% पर्यंत वाढलेलं आहे आणि भविष्यात ते अजून कसं वाढेल या दृष्टीने केंद्रीय पातळीवरती राज्यपाल असतील किंवा राज्य पातळीवरती या ठिकाणचे प्रमुख असतील ते प्रयत्न करतात. त्यामुळे पंतप्रधान, राज्यपाल या अनुषंगाने, मग राष्ट्रपती ह्याच्या खरं तर प्रमुख असतात, त्या या अनुषंगाने विचार करतात. या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.